जेव्हा नंदिनीचं मिसगॅरेज खूप आधीच झालेलं असतं, हे वसू आत्या आणि रम्याला माहिती झालेलं असतं तेव्हा, आणि आर्या ही त्यांच्या बाळाची सरोगेटर मदर आहे हेही त्यांना समजतं, तेव्हा त्यांनी घरातल्यांना सगळ्यांना सांगितलेलं असतं. वसू आत्या बोलते, विक्रम मानेने तुमच्या या सुनेचं मिसगॅरेज खूप आधीच झालेलं होतं, पण तिने आपल्या सगळ्यांपासून लपून ठेवलं आणि खोटं पोट लावत ही फिरत होती. का असे वागली, तुमच्यासोबत का खरं बोलली, विचारा तुम्ही जा बीला. तेव्हा रम्या खूप मनातल्या मनात हसत होती आणि बोलते, नंदिनीचा आता या घरातून बाय बाय असणार आहे, गुड बाय नंदिनी. तेव्हा आर्या ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि सगळे हे ऐकून काव्याला चक्कर आलेले असते आणि काव्या खाली कोसळलेली असते. तेव्हा मालिनी आणि विक्रम बोलतो, तुम्ही का खोटं बोलले. तेव्हा रम्या बोलते, हो सांग ना का खोटं बोलली, जेव्हा तू पण असं का केलं सांग. तेव्हा मालिनी बोलते, का ग नंदिनी, मी तर तुझ्या माझ्या मुलीसारखं सांभाळलं ना, तुला काय चुकी झाली ग माझ्या तुम्हाला सांभाळण्याची. तेव्हा काव्या बोलते, आई प्लीज, ताईने खूप सहन केलेलं आहे, तिला नका ना काही बोलू. तेव्हा मालिनी बोलते, तू नको ग काही बोलू, तुला जी अशी मी बोलली का तू बात पण नको करू. आणि मालिनी नंदिनीच्या कानाखाली मारते. व्हिडिओ आवडला असेल